86,000 कोटींच्या थकबाकी प्रकरणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक. 6 कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? मिलिंद भोसले. शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल. मंगेश आवळे. ठाणे. राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची 86,000 कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे 6 कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी, आम्ही आमची देयके मिळावीत यासाठी अनेकदा पत्र दिली आहेत. मात्र त्यावर मार्ग निघत नाही. त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा दिला. राज्यभरातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले राज्य शासनाकडून अदा करण्यात आलेली नाहीत. त्याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे बोलत होते. यावेळी राजेश देशमुख, अनिल पाटील, अनिल नलावडे, कांतीलाल डुबल तोडकरी, समीर शेख, चेतन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले, शासनाच्या जवळपास 5-6 विभाग आहेत. सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे. या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटींची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षांपासून आहे. आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातल्या सगळ्या रोजगाराला म्हणजेच कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाला घरघर लागली आहे. कारण हे गेल्या 1.5-2 वर्षांपासून देयकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्याची फायनान्शियल ॲडव्हायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून एक प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या बाबतची सगळी क्लॅरिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो, त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल अशी शक्यता दाट आहे. पण या सगळ्या सिस्टीम जरी लॉन्च होत असली तरी सुद्धा 6,000 कोटींची तरतूद त्यामध्ये असणार आहे. कुठेतरी थकबाकीतून पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, त्यामुळे जास्त पैशांची मागणी आपली असणार आहे. कारण 50% तरी थकबाकी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे, असेही भोसले म्हणाले. मंगेश आवळे म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करण्यात आली. ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यावेळेस देखील सरकारला जाग आणण्यासाठी आपण आंदोलन केली, मात्र यातून काही निष्पन्न झालेलं नाही. आमच्या 6 कंत्राटदारांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. सरकारच्या वतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा जो पहिला टप्पा केला जात आहे, त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवर न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे तो किमान 40,000 ते 50,000 कोटीपर्यंत न्या आणि त्यात सर्व कंत्राटदारांना सामावून घ्या. जर सरकार असे करू इच्छित नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल, असा इशारा मंगेश आवळे यांनी दिला. राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलन केलं. आताच दिवंगत अजितदादांचंही सुद्धा नाव निघालं. त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तिजोरी उघडी करा, आम्हाला लोकांना तुम्ही काहीतरी न्याय द्या. आणि वारंवार ह्या गोष्टीसाठी कंत्राटदार हा संघ राज्यभर आंदोलन करत होता. आणि त्याच्यामध्ये आमचे 6 दुर्दैवी कंत्राटदारांचाही मृत्यू झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कंत्राटदारांचं पूर्ण घरदार, तुम्हाला सांगतो सोनं नाणं, बायका मुलांचे सगळे दागिने असतील, त्यांचे एफडी असतात, ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल, आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेड्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय, तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटण्याची अक्षता लावू नका. आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो.
पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा. आणि त्याच्यामध्ये सगळे हेड शासनाचे जितके काही हेड्स असतील म्हणजे त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-20-59 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटदारांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्ते कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं. बिल्कुल तो टेट से पहले बहुत सालों से काम कर रहे हैं. अभी तक करीब 9 लाख करोड़ के आसपास हम लोग एमएसएमई को इससे ऑलरेडी दे चुके हैं सोल्यूशन. तो इसमें बहुत सिंपल सोल्यूशन है. एक डिजिटल रजिस्ट्रेशन का लिंक है, उसमें कोई रजिस्ट्रेशन फीस नहीं देनी है. तो कल हमने इसके लिए सबको एक्सप्लेन किया था. उसमें हमारी टीम है जो उनको रीच आउट करेगी. तो अभी इसमें सबसे बड़ा मेजर चैलेंज है अवेयरनेस नहीं है, लोगों को पता नहीं है, जानकारी नहीं है. तो अभी हम सारे जितने भी जिला हैं तो सर के माध्यम से हम सारे जिला में सबको अप्रोच करेंगे, कॉन्ट्रैक्टर यूनियन के प्रेसिडेंट को बताएंगे कैसे होना है. तो उसमें सिंपल इनवाइस अपलोड करनी होती है. उसमें इनवाइस पीडब्ल्यूडी अप्रूव करेगा. देन उसमें बैंक है, बैंक पैसे दे देते हैं. तो किसी को कहीं नहीं जाना, एक डिजिटल माध्यम है और इसमें बहुत ही इजी है. और इनको सबसे बड़ा प्लस पॉइंट है कि उनकी बुक्स में लोन नहीं दिखेगा. ये ऑफ बैलेंस शीट सोल्यूशन है. अगर कल को पीडब्ल्यूडी से पेमेंट डिले हो जाता है 180 दिन या 90 दिन बाद, तो वो रिकवरी कॉन्ट्रैक्टर से नहीं होगी, पीडब्ल्यू से ही हम वो करेंगे. महाराष्ट्र शासनाच्या जवळपास 5-6 विभाग आहेत. सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे. या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटीची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे. आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातील सगळ्या रोजगाराला म्हणजे कंत्राटदाराचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय. या व्यवसायाला घरघर लागलेले, कारण हे गेल्या 1.5-2 वर्षापासून पेमेंटची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आहे. ही दुर्दैवानी गोष्ट. यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्या सुद्धा केल्या. पण महाराष्ट्र शासनाच्या 2024 ऑक्टोबर यावेळी आम्ही जो ट्रेड्सचे जे आहेत या ट्रेड्सच्या संपर्क केला. ट्रेड्सच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत आपले अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांची फायनान्शियल ॲडवायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मला सांगायला आनंद वाटतो की देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे. येत्या 10-15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्लॅरिटी होईल. जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल असे शक्यता दाट आहे.